हॅलो एव्हरीवन, चला तर आज सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 43 आणि याच्यामध्ये 3च क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत आणि त्या पहिले आपण एक थोडेसे बेसिक कन्सेप्ट आहेत ते एकदा बघूया. मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्कल आर्क, तर हे 3 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत, त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर मायनर आर्क म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक सर्कल दिलेला आहे तुम्हाला. या सर्कलवरती हे इथे पॉईंट दिलेले आहेत ए, एक्स, बी आणि वाय. जर आपण ह्याला असे कट केले, पहा इथून कट केला, तर जो पीस शिल्लक राहतो त्याला आर्क म्हणायचं. ए वाय, इथे बा इथून जर कट केला, इथे जर कट केला तर कोणता राहील? वाय बी किंवा बी वाय. त्यानंतर इथे कट केला तर कोणता होईल? एक्स बी, त्यानंतर एक्स ए. ठीक आहे, तर यांना काय म्हणायचं? आर्क म्हणायचं. आणि याच्यामध्ये जो छोट्या साईजचे असतात त्यांना म्हणायचं मायनर, स्मॉलर जे असतात त्यांना म्हणायचं मायनर, आणि जे मोठ्या साईजचे असतात हे पहा. आता ए पासून ते इथपर्यंत बीपर्यंत हा जो इथून कट केलेला जो हा एवढा पीस आहे तो कसा आहे? मेजर आहे, म्हणजे मोठ्या साईजचा आहे. ठीक आहे, तर मोठ्या साईजचा आहे त्याला काय म्हणायचं? मेजर म्हणायचं. आणि जे छोट्या साईजचे त्यांना मायनर म्हणायचं. आणि आता सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय? तर हे बघा, इथे सर्कल आहे, इथे एक डायमीटर आहे आणि डायमीटर काढल्यानंतर इथे पहा 2 पार्ट झाले, आर वाय टी आणि आर एक्स टी. हे दोन काय आहे? त्याचे सेमी सर्क्युलर आर्क आहेत. ठीक आहे, तर त्यानंतर बघा इथे एक्स आणि वाय हा आपण जॉईन केला, तर इकडे पहा ही डायमीटर जर आपण जॉईन केली तर इकडे वाय आर एक्स आणि वाय टी एक्स असे 2 आर्क तयार होतात. तर यांना म्हणायचं सेमी सर्क्युलर आर्क. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल आता आर्क म्हणजे काय ते. ठीक आहे, तर आता आपण बघूया सेंट्रल अँगल ऑफ मेजर ऑफ ॲन आर्क. तर हे पहा, हा सेंटर आहे बरोबर, सेंटर ओ आहे. त्यामध्ये जर तुम्हाला याचं मेजरमेंट दिलेलं असेल तर हे या अँगलचं ए ओ बी याचं मेजरमेंट 70 डिग्री असेल. ठीक आहे, तर यासमोरचा जो हा आर्क आहे ए झेड बी त्याचं मेजरमेंट याच्या इक्वल असतं, सेम असतं. म्हणजे हा सुद्धा किती आहे? ए झेड बी हा किती आहे? 70 डिग्रीचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर एकाचं मेजर दिलेलं असेल, म्हणजे मेजर मायनर आर्कचं दिलेलं असेल तर आपण मेजर आर्कचं इझिली काढू शकतो. त्यासाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे, तो आपण बघूया. तर इथे पहा, तुम्हाला इथे फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. द मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ अ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. तर हा फॉर्म्युल्यामध्ये नंबर टाकले की आपल्याला जो दिलेला नाही आहे त्याचा आपण मेजर काढू शकतो. द मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल इज अ 360. हा जो सर्कल आहे तर त्याचं कम्प्लीट जे मेजर असतं ते किती असतं? 360 असतं. ठीक आहे, तर आता आपण प्रॅक्टिस. तर इथे पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. If arc AXB and arc AYB are corresponding arc and measure arc AXB is equal to 120, then measure arc AYB. इथे 2 आर्क दिलेत AXB आणि AYB. त्यामधल्या एकाचं मेजर तुम्हाला दिलं आहे AXBचं 120, तर आपल्याला दुसऱ्याचं AYBचं काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि ते ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत, करेक्ट ऑप्शन आपल्याला चॉईस करायचा आहे. तर आपण इथे फॉर्म्युला राईट करू शकतो. ठीक आहे, तर हा जो आर्क आहे आता 120 AXB तो काय आहे? मायनर आर्क आहे. ठीक आहे, कारण जो मोठा आर्क असतो तो काय असतो? मेजर असतो. तर मेजर आर्क कोणता आहे मग? AYB, आणि मायनर आर्क कोणता आहे? AXB. ठीक आहे, तर आता आपण इथे फॉर्म्युला राईट करूया. मेजर आर्क AYB आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू 360 मायनस मेजर आर्क AXB. तर AXB आपण पुट केला इथे 120 आणि 360 मायनस 120 इज इक्वल टू 240. तर आपल्याला आन्सर भेटलेला आहे 240. करेक्ट ऑप्शन हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, सम आर्क आर शोन इन द सर्कल विथ अ सेंटर ओ. आता हा इथे बाय ही फिगर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की सेंटर ओ असले. तर बघा, आपल्याला मायनर आर्क, मेजर आर्क्स आणि सेमी सर्कल आर्क्स या फिगरमधून शोधायचे आहेत. तर इकडे बघा, फिगरमध्ये हे छोटे जे आहेत बघा, इथून इथपर्यंतचा आर्क आहे क्यू एक्स, आर्क क्यू एक्स लिहिलं आहे का? बघा इकडे आर्क क्यू एक्स. तर इकडे बघा फिगरमध्ये आर्क क्यू एक्स पी हा काय आहे? मायनर आर्क आहे. ठीक आहे, त्यानंतर पी आर, त्यानंतर आर्क पी वाय, आर्क क्यू एक्स
आर्क एक्स पी, आर्क क्यू वाय, त्यानंतर आर्क वाय आर. अशा पद्धतीने एवढे आपल्याला स्मॉल आर्क म्हणजेच मायनर आर्क्स भेटलेले आहेत. त्यानंतर आता शोधायचे आहेत मेजर आर्क. तर मेजर आर्क्समध्ये बघा आर्क क्यू वाय पी, क्यू आर क्यू वाय पी म्हणजे एवढा आर्क, पूर्ण एवढा राहिलेला आर्क जो आहे हा सोडून क्यू वाय पी हा झाला मेजर आर्क. त्यानंतर अजून आपण लिहू शकतो क्यू पी वाय, बघा इथून क्यू पी वाय इथपर्यंत हा झाला मेजर आर्क, बरोबर. त्यानंतर अजून बघा कोणता मेजर आर्क होतोय का, पी क्यू वाय, देखा बघा पी क्यू आणि वाय म्हणजे एवढा आर्क, क्यू पी वाय, वाय पी क्यू. ठीक आहे, आता रिपीट व्हायला लागले, एवढे आपण शोधलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेमी सर्कल आर्क. तर सेमी सर्कलमध्ये दोनच आर्क आहेत, क्यू आर क्यू वाय आर आणि आर क्यू पी आर. अशा नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, इन द सर्कल विथ सेंटर ओ द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज 110. व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू. तर आपल्याला मायनर आर्क दिलेला आहे एक 110 डिग्री आणि आपल्याला मेजर आर्क काढायला सांगितलं आहे. सर आपण फॉर्म्युला राईट करूया. मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क. ठीक आहे, तर 360 मायनस किती आहे मायनर आर्क 110. तर इथे 360मधून 110 मायनस केल्यानंतर आपल्याला मेजर आर्क किती भेटला 250. तर अशा रीतीने हा खूप सोपा असा असलेला प्रॉब्लेम सेट 43 संपलेला आहे. तुम्हाला थोडे जरी व्हिडिओ आपले आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबने खूप मोटिवेशन भेटतं. थँक्यू फॉर वॉचिंग अँड व्हिजिटिंग आवर चॅनल.